नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी एक 5-6 दिवसापूर्वी हा व्हिडिओ अपलोड केला होता. तर मला या व्हिडिओला म्हणजे बऱ्याच कमेंट्स आले होते. YouTubeवरती असतील, Facebookला असतील किंवा Instaला असतील. तर मी सहज कमेंट्स वाचत होते, तर मला एक कमेंट दिसली की "ताई, आता गाईला खोंड झाले, तर तुम्ही त्याला कापायला देणार का?" आणि मला YouTubeला पण अशीच एक कमेंट आली होती, की खरं तर ते म्हणजे वाचून वाईट वाटलं, की "ताई, गाईला जर खोंड झालं तर प्लीज त्याला ना कुठे कापायला देऊ नका. तुम्ही त्याला आणि चांगलं पाप करू सांभाळा." नका. किंवा असं मला बऱ्याच लोकांचं म्हणजे प्रश्न पण येत होते, की "तुमच्या गाईला खोंड झालं तर तुम्ही काय करता?" म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रिझर्वेशन ॲक्ट 2015 पासून एक गोवंश हत्या यावरती बंदी आलेली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर हा प्रश्न उभा राहिलेला आहे, की गाईला खुंड झालं तर नक्की करायचं काय? आता माझ्यासमोर हा प्रश्न नाहीये, कारण माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या समोर दूध उत्पादकांच्या समोर हा प्रश्न आहे. प्रत्येकच वेळी आपण इमोशनली विचार करून नाही चालत. कधी-कधी आपल्याला प्रॅक्टिकली पण विचार करावा लागतो. आता ठीक आहे, आपण खोंड सांभाळू शकतो, 1 सांभाळू शकतो, 2 सांभाळू शकतो. पण आता जर माझं उदाहरण घ्यायचं झालं, तर आमच्या गोठ्यामध्ये एक साधारण दुधाच्या 15-16 गायी आहेत. बाकी कालवड्या आहेत. पण या 15-16 गायींना समजा वर्षाला फक्त 5च खोंड झाले असं पकडा. तर आता आम्ही एक 6 वर्ष झालं हा व्यवसाय करतोय. तर 6 वर्षामध्ये 5-5 खोंड जर वर्षाला पकडली, तर 6 पंचे 30 खोंड आत्तापर्यंत झाली असती. आणि या 30 खोंडांना सांभाळणं परवडेल का? आणि हा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोर, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर हा प्रश्न आहेच, की म्हणजे कसं सांभाळायचं? आणि त्यांना जर सांभाळलं तर त्याचा पुढं उपयोग काय आहे? काय फायदा आहे एवढं सांभाळून? बरं ठीक आहे, आपल्याकडे जर 20 लिटरच्या आतल्या गायी असल्या तरी आपल्याला ते सांभाळणं परवडत नाही. आणि एवढी खुंड आपण सांभाळून काय करणार? आणि त्यांचं चाऱ्याचं नियोजन असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, त्यांचं संगोपन असेल, तर ते आपल्याला कसंच परवडण्याजोगं नाहीये. तर हा प्रश्न खरंच म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसमोर खरंच मोठा प्रश्न आहे. आता माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आमच्या गावामध्ये गोशाळा आहे. तर आमच्या गाईला खोंड झालं तर आम्ही एक 5-6 दिवस त्याला दूध पाजतो आणि त्यानंतर आमच्या गावातील गोशाळेमध्ये त्याला नेऊन सोडतो. तर तिथं त्याचं चांगल्या पद्धतीने संगोपन केलं जातं. तर माझ्याकडे जसं या प्रश्नाचं उत्तर आहे, पण आपल्या महाराष्ट्रातील किंवा इतर ठिकाणी बरेच लोकं मला विचारतात, की "आमच्या गाईला खोंड झाला आहे ताई, पण आता काय करावं? काय करावं? काय करावं?" हा प्रश्न आहे. कारण त्याला कुठे सोडून पण नाही देऊ शकत आणि त्याला सांभाळणं परवडत पण नाही. आणि आजकाल जर दुधाचे भाव बघितले, तर कमी दुधाच्या गायी पण सांभाळायला परवडत नाही आणि खोंड तर कसं सांभाळायचं? तर हा जो शेतकऱ्यांसमोरचा जो खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, तर माझी मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे, की अशाच ठिकठिकाणी किंवा गावोगावी गोशाळा तयार केल्या पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांच्या समोरचा जो हा प्रश्न आहे, तो कुठेतरी मार्गी लागेल. आणि ज्या दादांनी मला कमेंट केली होती किंवा ज्या म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न येत होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर मला आशा आहे, की अ, अ, माझ्या या व्हिडिओमधून त्या दादांच्या प्रश्नाचं निरसन झालं असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं ज्योती देशमुख या नावाने YouTube चॅनल आहे, तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.